वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. कामन फजिती, क्रोधान फजिती, लोभान फजिती होते, म्हणून महाराज म्हणतात अवगुणाचे अति आहे अवघीच फजिती. अवगुणानं फजिती होते. याच्याही पेक्षा मोठं नुकसान काय होत असेल तर अवगुणामुळे आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. अवघे देव साध परी अवगुणाचा बाध. परमात्मा प्राप्ती अवगुणानं होत नाही. आपल्या अंतःकरणात एखादा जरी अवगुण असला, काम असू द्या, क्रोध असू द्या, लोभ असू द्या, परमात्म्याची प्राप्ती होत नाही. बाकीचे दोन जाऊ द्या, क्रोधाचा विचार करा ना. अंतःकरणात क्रोध निर्माण झाला, समोरचा देव दिसत नाही, देव मिळायचा कधी? संतांनी कामक्रोधाला बंदीखान्यात टाकलेलं असतं आणि आपल्याकडून ते होत नाही, म्हणून संतांना भगवंताची प्राप्ती होते आणि आपल्याला होत नसते. अवगुणामुळे भगवंताची प्राप्ती होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये अवगुण असतात, ज्याचं चित्त अवगुणाने बाटलेलं असतं, त्याला त्याचं हित कळत नसतं. अवगुणी बाटलेले चित्त तया हिता तळीना, महाराजांनी सांगितलं. अवगुणामुळे काय काय होतं महाराजांच्या लक्षात आलं. याच्या विरुद्ध गुणांचं आहे. ज्याच्या ठिकाणी गुण आहे त्याची सर्वत्र पूजा केली जाते. गुणा सर्वत्र पूज्यन्ते पितृवंश निरर्थका वासुदेवम नमस्यन्ति वसुदेवम न ते जनाः. गुणांची पूजा सगळ्याकडे होते, म्हणून आपण सगळेजण वासुदेवाला नमस्कार करतो, वसुदेवाला नाही. गुणामुळं पूजा होते, गुणामुळं उत्तमता येते, गुणामुळं गुरुता प्राप्त होते, ज्येष्ठत्व प्राप्त होत असतं. गुणैरुत्तमतां यातीं नोच्चैरासन संस्थितः प्रासाद शिखर स्तोपिका का किम गरुडा येते. गुणामुळं उत्तमता येते. नुसतं उंच एखादा बसला म्हणून त्याच्या ठिकाणी उत्तमता येत नाही. गुण असावे लागतात. चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अबघी गोड. तुका म्हणे तैसा सज्जनापासून, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळेची ना. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु गुंडा महाराज की जय, सद्गुरु हरी महाराज की जय. चला विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग संतश्रेष्ठ जगदबंध जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा अतिशय उत्कृष्ट असा, वारकरी संप्रदायामध्ये अतिशय प्रसिद्ध असणारा असा आणि तुमच्या माझ्यासारख्या सगळ्या सामान्य जीवाला संतांचं लक्षण सांगणारा असा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं आपण अवलोकन केलं, थोडंसं चिंतन केलं, त्या गाथ्यामध्ये आपल्याला तुकाराम महाराजांनी अभंगांची जी रचना केली त्याची काही प्रकरणं पाहायला सापडतात. त्यामध्ये एक संतपर प्रकरण आहे. या संतपर प्रकरणामध्ये महाराजांनी ज्या अभंगांची रचना केली त्याचा थोडासा विचार केला तर 4-5 पद्धतीनं तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन केलं असं आपल्याला म्हणता येतं. काही अभंगातून तुकाराम महाराजांनी आपल्याला संतांचा महिमा सांगितलेला दिसून येतो. काही अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला संतांचं स्वरूप सांगतात. काही अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला संतांच्या अवताराचं प्रयोजन सांगतात आणि काही अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला संतांचं लक्षण सांगतात. आपण संतपर प्रकरणाचं चिंतन केलं, याच्यापेक्षा जास्तीही विषय आपल्याला दिसून येतील, पण मी जेवढं अवलोकन केलं, जेवढं चिंतन केलं आणि त्या चिंतनातून मला जेवढे केवढे विषय दिसले तेवढे आपल्यासमोर मांडले. काही अभंगातून तुकाराम महाराजांनी आपल्याला स्पष्ट रीतीने संतांचा महिमा सांगितलेला दिसून येतो. आलिंगन घडे
आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. सगळ्या अभंगाचा आपण विचार केला. अभंगातून तुकाराम महाराजांनी आपल्याला केवळ संतांचा महिमा सांगितला. प्रत्येक चरणातून थोडा 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 संतांचा महिमा महाराज सांगतात. महाराज म्हणतात आपण संतांना आलिंगन दिलं. आलिंगन दिलं नाही, आपल्याकडून आलिंगन घडलं. महाराजांचे शब्द पहा, आलिंगन घडे आलिंगन घडलं. काय होतं म्हणे, मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा. संतांना आलिंगन घडलं आपल्याकडून. होतं काय म्हणे, सायुज्यता नावाचा मोक्ष आपल्याला मिळतो. ऐसा संताचा महिमा. तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ ऐसा संताचा महिमा. जेवढे तीर्थ आहेत, जेवढे पर्वकाळ शास्त्रांना सांगितलेले आहेत, तेवढे सगळे संतांच्या चरणापाशी वास करून असतात. ऐसा संताचा महिमा, असा संताचा महिमा. आणि सगळ्यात महत्वाचा महिमा महाराज सांगतात. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. ऐसा संताचा महिमा. संतांची केलेली सेवा ही देवाला प्राप्त होते. हा संताचा महिमा. काही अभंगातून महाराजांनी संतांचा महिमा सांगितला. काही अभंगातून महाराज आपल्याला संतांचं स्वरूप सांगतात. देवते संत देवते संत देवते संत देवते देवते संत 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 निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे मी तो सांगत से भावे निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे मी तो सांगत से भावे. संतांचं स्वरूप सांगत असताना तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत महात्मे दिसायला जरी तुमच्या माझ्यासारखे असले तरी पण असायला देव असतात. विचार केला, संतात आणि आपल्यात फार फरक नाही. आपण तुकोबारायांची ज्ञानोबारायांची प्रतिमा पहा, आपण तुकोबारायांची ज्ञानोबारायांची मूर्ती पहा, कोणत्याही संतांची प्रतिमा किंवा कोणत्याही संतांची मूर्ती पहा आणि एकदा आपल्या स्वतःकडे पहा. काय फरक आहे हो त्यांच्यात आणि आपल्यामध्ये? काही फरक नाही. त्यांनाही दोन डोळे, आपल्यालाही दोन डोळेच आहेत. त्यांनाही दोन हात, आपल्यालाही दोन हात आहेत.
त्यांनाही 2 पाय, आपल्यालाही 2 पाय. त्यांच्यात आपल्यात फरक असलाच तर एवढा आहे, त्यांना 2 पाय आहेत, आपल्यालाही 2 पाय आहेत, पण आपण कधी कधी 2 पाय असून सुद्धा 4 पायाचे असल्यासारखे वागतो. एवढाच फरक आहे, फार फरक नाही. दिसायला जरी संत महात्मे आपल्यासारखे असले, पण असायला मात्र देव देवते संत. परमात्म्याचं लक्षण योगसूत्रकारांनी सांगितलं. क्लेश कर्म विपाका शैर परामृष्टा पुरुष विशेष ईश्वर. परमात्म्याच्या ठिकाणी क्लेश नाहीच. क्लेशा पंचतया अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश क्लेश. 5 प्रकारचे क्लेश सांगितले. 5 प्रकारच्या क्लेशांपैकी एकाही प्रकारच्या क्लेशाचा संबंध परमात्म्याशी येत नाही, संतांशी येत नाही. कर्म सांगितलं, शुक्ल कृष्ण मिश्र कर्म सांगितलं, पाप पुण्य मिश्र कर्म सांगितलं. कर्माचा देवाचा संबंध नाही, संतांचाही नाही. कर्म विपाक विचार करा, विपाकाचा परिणाम सांगितला. जाती आयुर्भोग. देवाचा संबंध नाही याच्याशी, संतांचाही संबंध नाही. आशयाचा तरी संबंध देवाचाही नाही, संतांचाही नाही. आशय म्हणजे संस्कारापासून संस्कार रूप झालेली वासना. कर्मफलाच्या भोगापासून उत्पन्न जी होणारी संस्कार रूप वासना असते, तिला आशय म्हणतात. आशय देवाच्या ठिकाणी नाही, संताच्या ठिकाणी नाही. आणि म्हणून दोघेही सारखे असल्यामुळे दिसायला जरी संत महात्मे आपल्यासारखे असले, असायला मात्र संत देव असतात. काही अभंगातून महिमा, काही अभंगातून स्वरूप, काही अभंगातून संतांच्या अवताराचं प्रयोजन सांगितलं. अवतार तुम्हादराया करुण, 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 उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन जड जीव, अवतार तुम्हादराया करुण, अवतार तुम्हादराया करुण, उद्धराया जन उद्धराया जन जड जीवा,
उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा अवतार तुम्हारा या करण अवतार तुम्हारा या करण. काही अभंगातून महिमा, काही अभंगातून स्वरूप, काही अभंगातून संतांच्या अवताराचं प्रयोजन सांगत असताना तुकाराम महाराज आपल्याला दिसतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. संतांच्या अवताराचं प्रयोजन काय? संत अवतरतात कशासाठी? जड जीवांचा उद्धार करण्यासाठी. जड जीवांचा उद्धार करण्यासाठी म्हणजे कशासाठी? वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण. या सगळ्या गोष्टी वाढल्या निश्चितच जड जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आणि या गोष्टी वाढवाय करता पर्यायानं तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाचा जड जीवाचा उद्धार करण्याकरता म्हणून संतांचा अवतार. आणि काही अभंगातून तुकाराम महाराज मात्र आपल्याला संतांचं लक्षण सांगतात. शंका अशी निर्माण होते, काही अभंगातून महिमा, काही अभंगातून त्यांचं स्वरूप, काही अभंगातून त्यांच्या अवताराचं प्रयोजन, काही अभंगातून लक्षण का सांगतात महाराज? माझ्या बुद्धीने याची संगती थोडीशी मी अशी लावली. महिमा महाराज सांगतात संतांचा, याचं कारण असं आहे, जोपर्यंत एखाद्याचा महिमा सामान्य जीवाला कळत नाही तोपर्यंत त्याच्याविषयीचा आदरभाव माणसाच्या अंतःकरणात जागृत होत नसतो. एखादा मनुष्य समोरून येणारा कोण आहे, काय नाही, कसा आहे, त्याचा महिमा काय, महिमा म्हणजे मोठंपण काय माहित नाही तोपर्यंत त्याच्याविषयीचा आदरभाव अंतःकरणात जागृत होत नसतो. एकदा त्याचा महिमा कळाला, त्याचं मोठंपण कळालं की मग लगेच माणसं हात जोडून त्याच्यासमोर उभं राहायला लागतात. वैकुंठवासी सद्गुरू श्री महिपती महाराज आमचे पंजोबा, एकदा त्यांनी यज्ञाचं आयोजन केलं होतं. यज्ञामध्ये भरपूर सुवर्णदान केलं. त्यावेळी आम्ही काही नव्हतो. जी मंडळी ज्याने ते पाहिलं, ज्याने ऐकलं, ते आम्हाला सांगत आली म्हणून थोडंसं माहिती आहे. महाराज वैकुंठवासी महाराजांनी मला हे सांगितलं म्हणून आपल्या समोर ठेवतो. सकाळी विधी व्हायचे, सगळं यज्ञ व्हायचं आणि संध्याकाळी 4 ते 6 महाराज चक्री भजनासाठी मंदिरामध्ये जात असत. 3:30 पावणे 4ची वेळ. महाराज तयार होत होते आणि दारावरती एक अतिशय दरिद्री मनुष्य, कपडे सगळे फाटलेले होते, अंग सगळं मलिन झालेलं होतं, डोळ्यामध्ये प्राण आलेले होते. दारावर येऊन उभा राहिला आणि मठातल्या मंडळींना नुसतं खुणवायला लागला, मला काहीतरी खायला द्या. मंडळींनी त्याचं रूप ते पाहिलं. एकही जण त्याला मठात घ्यायला तयार नाही. सगळे त्याला बाजूला सरकवायला लागले. बाजूला सरक, बाजूला सरक, महाराज भजनाला जाणार आहेत, बाजूला सरक. महाराज तयार होऊन बाहेर आले. महाराजांनी विणा घेतला, हातात चिपळ्या घेतल्या, श्लोक म्हटला आणि महाराज परत फिरून निघायला लागले. एवढ्यात दारात तो उभा असलेला महाराजांना दिसला. महाराजांनी पाहिलं. त्या महाराजांकडे त्यानं पाहिल्यानंतर त्यांनी नुसतं महाराजांकडे पाहून एकदा हात वर केला. पहिल्यांदा लोकांसमोर 2दा हात वर केले. एवढ्या वेळामध्ये त्याची शक्ती इतकी क्षीण झाली, दुसऱ्यांदा सुद्धा त्याला हात वर करता आला नाही. एकदा हात वर केला आणि त्यांनी खाली असं टाकून दिला. महाराजांच्या लक्षात आलं याच्या पोटात अन्नाचं कण नाही. महाराज पाहिल्या तिथंच थांबले. आजूबाजूच्या मंडळींना म्हणायला लागले, त्याला आत घ्या. आमच्या परंपरेचा नियम आहे, चक्री भजनासाठी एकदा विणा गळ्यात घेतल्यानंतर संसारातल्या गोष्टी बोलायच्या नाही. खाणाखुणा केला तर चालतात, पण त्या सुद्धा करायच्या नाहीत. खरं तर असा नियम आहे. पण आमचं भाग्य असं आहे महाराज, आम्हाला जे सहकारी मिळतात त्यांना बोलल्याशिवाय कळतच नाही. महाराजांचं भाग्य असं होतं, त्यांनी नुसतं नजरेनं खुणवलं की समोरच्याला कळायचं. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं, सोबतच्या माणसांकडे पाहिलं आणि त्याला खुणवलं. त्यांना खुणवलं, सांगितलं याला जेवू घाला. मंडळी म्हणायला लागली, महाराज आपण चला, आम्ही महाराज म्हणाले नाही, पहिले जेवू घाला. विणा घेऊन रामकृष्ण राम राम भजन म्हणत महाराज तिथंच उभे होते. त्याला आत घेतलं. महाराजांसमोर पत्राळ वाढली. त्यांनी एक घास तोंडात घेतला आणि मग महाराजांनी मठाच्या बाहेर पाय टाकला.
आणि बाहेर येताना खुणवलं, त्याचं जेवण झालं की त्याला भजनाला घेऊन या. महिपती महाराजांचा आग्रह होता, मठात राहणाऱ्या प्रत्येकाने भजन केलंच पाहिजे. माझ्या मठातलं अन्न खातून भजन करत नाही, त्याला मठात नाही, जगात राहण्याचा अधिकार नाही. त्याला भजनाला आणलं. महाराजांचं ते अलौकिक भजन त्यांनी पाहिलं, पांडुरंगाचं दर्शन झालं आणि मग मठात आले. मठात आल्यानंतर त्यांना ते सगळं पाहिलं. महाराजांनी विचारलं, थोडं अन्न पोटात गेल्यामुळं प्राण आलेले होते. विचारलं, महाराज काय चालू आहे? म्हणे यज्ञ चालू आहे. मी काही करू शकतो का? महाराज म्हणाले, बाबा मी तुला जेवू घातलं, तू काय मला देणार नाही. म्हणे मी काय करू शकतो का? म्हणे बघ बाबा, यथाशक्ती जे जमत असेल, 4 आठवणे द्यायचे असतील तर दे. तो हसला आणि त्यांनी दुसरं तिसरं काही केलं नाही. आपल्या अंगावरचा मळकट सदरा त्याची एक बाई फाडली, अशी फाडली आणि आत बघायला लागले तर आत 20 तोळ्याचं काय घालतात हो इथं, आम्हाला माहिती नाही बरं. गळ्यात तुळशीची माळ आहे फक्त, बाकी कुठेही सोनं नाही. कड 20 तोळ्याचं कड महाराजांसमोर त्यांनी ठेवलं. बाजूच्या मंडळींनी हे पाहिलं. ते बाहेर आले की बाजूची मंडळी त्याच्या दुसऱ्या हाताला झोंबायला लागली. याच्या उजव्या हातात 20 तोळे, डाव्या हातात किती आहेत कुणाला माहित. महाराजांनी परत बोलवलं, विचारलं काय बाबा, कोण आहात आपण? सांगितलं, महाराज मी अमक्या अमक्या गावचा पाटील, 51 खेडी माझ्या ताब्यात आहेत. अवस्था कशी झाली त्यांनी सगळं पुढचं सांगितलं, ते सांगायची गरज नाही. यानी बाकीच्या मंडळींनी पाहिलं, ज्याला आपण दूर ढकलत होतो तो एवढा मोठा पाटील आहे. सगळी मंडळी लगे हात जोडून समोर उभी, म्हणे पाटील माफ करा बरं, आम्हाला कळलं नाही आपण कोण आहेत. जोपर्यंत महिमा कळत नाही तोपर्यंत आदरभाव निर्माण होत नसतो. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांविषयीचा आदरभाव अंतःकरणात जागृत व्हावा याच्याकरता म्हणून संतांचा महिमा महाराजांनी सांगितला. काही अभंगातून संतांचं स्वरूप सांगितलं. संतांचं स्वरूप सांगितलं कारण संतांचं स्वरूप जर सामान्य जीवाला कळालं नाही तर संतांचं असामान्यत्व त्या सामान्य जीवाला कळणार नाही. आणि ते असामान्यत्व संतांचं कळावं याच्याकरता संतांचं स्वरूप महाराजांनी सांगितलं. संतांच्या अवताराचं प्रयोजन सांगितलं. प्रयोजन सांगण्यामागचा हेतू एकच. प्रयोजन कळल्यानं काय होत असतं तसं विचार केला तर प्रयोजन 2 प्रकारचं. वेदांतातलं प्रयोजन बाजूला ठेवा, व्यवहारातलं प्रयोजन पहा. 2 प्रकारचं प्रयोजन असतं. एक अनुकूल असतं, दुसरं प्रतिकूल असतं. एखादा मनुष्य आपल्याकडे आला, आपल्या गावी आला, आपल्या घरी आला, त्याच्या येण्यामागचं प्रयोजन अनुकूल असेल तरी आपला फायदा होतो, प्रतिकूल असलेलं कळालं तरी आपला फायदा होतो. प्रयोजन कळालं पाहिजे. कशा करता तो आला कळालं पाहिजे. नाहीतर होतं काय, कळालं फायदा, नाही कळालं नुकसान. अनुकूल प्रयोजन असेल कळालं फायदा होतो. समजा एखादा आपल्याकडे आला, काही मदत करण्याकरता, सहकार्य करण्याकरता आला, ते कळालं आपल्याला फायदा होईल. आणि समजा एखादा वाईट वृत्तीने, वाईट मनोवृत्तीने आला, काही चोरी करायला आला, घातपात करायला आला, हल्ला करायला आला, ते कळालं तरी आपल्याला त्याला त्याच्यापासून थांबवता येतं, फायदा होतो. पण समजा प्रयोजन कळालंच नाही, होईल काय? अनुकूल असू द्या प्रतिकूल, कळालं नाही, होईल काय? नुकसान होतं, दुसरं काही नाही होत. अनुकूल प्रयोजन आलाय मदत करायला, पण आपल्याला कळालं नाही, आपण त्याला दूर केलं, झालं का नाही नुकसान? प्रतिकूल प्रयोजन कळालं नाही, केला का नाही त्याने हल्ला, केली का नाही चोरी, नुकसान होतं. प्रयोजन कळालं पाहिजे. संत अवतारतात कशा करता, प्रयोजन कळावं याच्याकरता संतांच्या अवताराचं प्रयोजन महाराज सांगतात. आणि संतांचं लक्षण सांगतात. कारण न्यायशास्त्रानं सांगितलं, नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी अपितु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. वस्तूची सिद्धी होण्याकरता लक्षण प्रमाणांची गरज असते. लक्षण कळाले की वस्तूची प्राप्ती होते. शहराच्या गावी राहणारा एक मुलगा तिथे जन्माला आला, तिथे वाढला. सुट्टीचा दिवस होता. एका दिवशी खाली मुलांसोबत खेळत होता. खेळत असताना मुलांनी 2 गट केले. एका गटात हा, बाकीची मुलं त्या दुसऱ्या गटातली दुसऱ्या गटात खेळत होते. काय याच्याकडून चूक झाली माहिती नाही, एकदम दुसऱ्या गटातल्या मुलाने याला आवाज दिला, म्हणे ए गाढवा इकडे ये. त्याने गाढवा म्हटले याला. याने गाढवा शब्द जन्मल्यापासून पहिल्यांदा ऐकलेला होता. तो पळत त्या मुलाकडे गेला आणि म्हणायला लागला, अरे तुम्हाला गाढव म्हणालास? म्हणे गाढव म्हणजे काय? गाढव कुणाला म्हणतात? सगळे मुलं हसायला लागली. गाढव कुणाला म्हणतात माहिती नाही तुला? म्हणे नाही. गाढव म्हणजे काय माहिती नाही? मग सांगा ना.
सगळी मुलं म्हणायला लागली, अरे बाबा गाढव कोणाला म्हणतात तुला कळत नसेल तर तुझ्या एवढा गाढव दुसरा तिसरा कोणी, तूच गाढव. हा म्हणायला लागला, मी गाढव कसं काय? वाईट वाटलं. परत घरी पळत आला. पळत आल्यानंतर सरळ आईकडे गेला. आईचा जाऊन मागं पदर ओढला. आई त्यावेळी किचन ओट्यापाशी काम करत होती. पदर ओढला आणि पदर ओढून आईला विचारलं, आई गाढव कोणाला म्हणतात? हा प्रश्न विचारायच्या 2-5 मिनिट आधी आईचं आणि वडिलाचं घरात भांडण झालं. आई वडिलावर रागावलेली यानं प्रश्न केला, गाढव कोणाला म्हणतात? आईनं एका वाक्यात सांगितलं, तुझ्या बापाला. बापानं बाहेरून ऐकलं. बाबा म्हणाले, ये बाळा इकडे. काय झालं? म्हणे, नाही खाली खेळत होतो, मित्रानं गाढव म्हटलं. मी विचारलं गाढव कोणाला म्हणतात? तो म्हणतो गाढव कोणाला म्हणतात माहिती नसेल तर तूच गाढव. म्हणे, मी गाढव नाही बाबा, मला माहिती आहे. म्हणून आईला विचारत होतो. आई म्हणते गाढव कोणाला म्हणतात? तुझ्या बापाला. म्हणे, बाबा कोण गाढव, तुम्ही का मी? वडील म्हणाले, बाळा तू नाही रे. म्हणे, म्हटलंस तर मीच फार मोठा गाढव आहे. कशावरून बाबा? म्हणे, मी माझ्या जीवनामध्ये फार मोठा गाढवपणा केला. काय केलं बाबा? म्हणे, तुझ्या आईशी लग्न केलं. सगळ्यात माझा मोठा गाढवपणा तिथं झाला. तो म्हणायला लागला, बाबा तुमच्यापेक्षा मीच गाढव आहे. का रे बाबा? म्हणे, तुमच्या दोघांच्या पोटी जन्म घेतला. आई म्हणाली, काहीतरी गंभीर बाब आहे, त्यांनी त्याला जवळ घेतलं. नाही, ही बाब खरीच गंभीर आहे. काय झालं राजा? म्हणे, आई गाढव कोणाला म्हणतात कळत नाही. आई म्हणाली, हे बघ मी सांगते तुला, इकडे घोडा पाहिलास? म्हणे, पाहिलाय. घोड्यात गाढवात फार फरक नसतो. उंचीत थोडा बहुत फरक असतो. घोड्याचे कान लहान असतात, गाढवाचे लांब असतात. घोड्याच्या मानेवर शेपटीवर थोडेसे लांब केस असतात, गाढवाच्या सर्वांगावर बारीक बारीक केस असतात. याच्या पुढचं महत्वाचं लक्षण आईने सांगितलं, थोडं नीट लक्ष देऊन ऐका. जे बेसूर असतं ते गाढव. बसलेल्यानं कळणार नाही, जे उभे आहेत त्यांना कळल्याशिवाय राहणार नाही. जे बेसूर असतं ते गाढव. आणि शेवटचं लक्षण सांगितलं, जे उन्हाला चांदणं, चांदण्याला ऊन समजतं ते गाढव. गाढवाची गंमत आहे खरीच. गाढवाला म्हणे ऊन पोळत नसतं, चांदणं पोळत असतं, चंद्रप्रकाश पोळतो. बऱ्याच वेळेला मी हे पाहिलं, पौर्णिमेचा चंद्रप्रकाश असतो आणि त्यावेळी नेमकं गाढव कुठेतरी सावलीला उभं असतं. आणि चैत्र मासातलं ऊन, त्यावेळी गाढव मात्र गावभर फिरत असतं. एका गाढव सांभाळणाऱ्याला मी विचारलं, काय भानगड आहे बाबा ही? पौर्णिमेचा थंड प्रकाश असला, चंद्रप्रकाश असला, चांदणं पडलेलं असलं की हे गाढव सावलीला उभं राहत आणि उन्हात मात्र निवांत फिरतं. म्हणे, कशामुळं? काय कारण काय? तो म्हणायला लागला, महाराज म्हणून तर याला गाढव म्हणतात. सरळ आहे. ही लक्षणं आईनं सांगितली. मुलानं या सगळ्या लक्षणांनी युक्त असणारा प्राणी पाहिला आणि त्याला लक्षात आलं, याला गाढव म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. न्यायशास्त्रानं सांगितलं, लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी. बस लक्षणं पाहिली पाहिजेत. म्हणून महाराज आपल्याला संतांचं लक्षण सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे तैसा सज्जनापासून, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, मन तैसा सज्जनापासून, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, कमन तैसा सज्जनापासून, कमन तैसा सज्जनापासून, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळते ना,
तुका म्हणते सज्जनापासून पाहता अवगुण मिळते ना चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचे हात पायही चंदन तुका म्हणता सज्जनापासून पाहता अवगुण मिळते ना तुका म्हणता सज्जनापासून पाहता अवगुण मिळते ना नाचे हात पाय चंदनाचे हात पाय चंदन संतांचं लक्षण सांगत असताना तुकाराम महाराज आपल्याला अभंगाच्या शेवटच्या चरणातून लक्षण सांगतात. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. महाराजांनी संतांचं लक्षण सांगितलं. लक्षण पाहत असताना या चरणातला तैसा जो शब्द आहे तो थोडासा बाजूला काढून ठेवा, आत्तापुरता बाजूला काढून ठेवा आणि उरलेल्या शब्दांचा विचार करा. आपल्याला तुकाराम महाराजांनी याच्यातून संतांचं सांगितलेलं लक्षण दिसून येतं. तुका म्हणे सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. महाराज म्हणतात ज्यांच्याकडे शोधून सुद्धा अवगुण आपल्याला सापडणार नाही त्यांना संत म्हण. संतांचं हे लक्षण महाराजांनी सांगितलं. महाराजांनी ज्यावेळी जगाकडे दृष्टिक्षेप टाकला त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं हे सगळं जगत जे आहे ते गुण अवगुण यांनी मिश्रित असं आहे. काही जणांच्या ठिकाणी गुण खूप आहेत, अवगुण कमी आहेत. काही जणांच्या ठिकाणी अवगुणच अवगुण आहेत, एखादा तरी गुण असतोच. काही जण निव्वळ अवगुणाची मूर्ती असतात. अवगुणामुळे होणारं नुकसान आणि गुणांमुळे होणारा फायदा महाराजांच्या चटकन डोळ्यासमोर आला. अवगुणानं काय काय होतं महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं. अवगुणानं काय होत असते तर फजिती होते. अवगुणाचे हाती अवगुणाचे हाती अवगुणाचे हाती अवगुणाचे हाती अवगुणाचे हाती अवगुणाचे हाती हाती अवगुणाचे हाती अवगुणाचे हाती हे अवगीच भजिते आहे अवघीच फजिती नाही पात्रस वेचाड नाही पात्रस वेचाड अवगुणाची आहे अवघीच फजिती अवघीच फजिती ना
अवघीच फजिती अवघीच फजिती नाय पाहेच अवघीच फजिती पाहेच अवघीच फजिती पाहेच अवघीच फजिती नाही पाथा सवे चाड चाड नाही पाथा सवे चाड अवघणाच्या हातामध्ये आपली फजिती असते. अवघणाच्या हाती आहे अवघीच फजिती नाही पात्रा सवे चाड. अवगुण कोणते फार विचार करू नका. काम क्रोध लोभ या तिघांचा विचार केला तरी खूप आहे. कामानं फजिती, क्रोधानं फजिती, लोभानं फजिती, प्रत्येकाला एक एक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आतापर्यंत आलेलं सुद्धा असेल. कामानं फजिती झाली, येडका तुका नाथ महाराजांचा पाहून घ्या ना, फजिती झाल्याची यादी त्यांनी दिली. क्रोधानं फजिती झाली त्याचीही यादी आपल्याला संत वाङ्मयात मिळते. आणि लोभाने सुद्धा फजिती होते. झालं काय, एक पौराणिक बुवा पुराण सांगत होते. पुराण सांगत असताना पुराण रंगात आलं आणि एकदम एक श्रोता उठून उभा राहिला, म्हणायला लागला, महाराज मला एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू का? काही श्रोत्यांना ही सवय असते, का काय नाही असं करतात मला माहिती नाही, पण रंगात आलं की तिथं बेरंग करण्याकरता उठून एखादा प्रश्न विचारतात. त्यात दोन प्रकार असे असतात. काही जण असतात ते युक्त संगत असा प्रश्न विचारतात, काही जण अगदी विसंगत. माझ्या भाग्याला एक जण असे आलेले होते. कीर्तन रंगात आलं आणि रंगात आलेल्या उठून उभे राहिले, म्हणाले, महाराज मला एक प्रश्न विचारायचा आहे, बऱ्याच दिवसापासून मनात हा प्रश्न, याचं उत्तर तुमच्याशिवाय कोणी देऊ शकत नाही. म्हणलं, बा माझी तेवढी योग्यता नाही, दुसऱ्या कोणाला तरी शोधा. नाही नाही म्हणे, बऱ्याच जणाला शोधून शोधून मी तुमच्याकडे आलो. मी म्हणलं, आता माझं मरण आहे, दुसरं काही नाही. म्हणलं, विचारा बाबा काय प्रश्न आहे. त्यावेळी रामायणातला प्रसंग मी सांगत होतो. रावणानं सीतामाईचं हरण केलं, अशोक वनामध्ये नेऊन ठेवलं. हा म्हणाला, महाराज याच्या संबंधानंच माझ्या अंतःकरणात प्रश्न. म्हणलं, विचारा ना काय. म्हणे, रावणानं सीतामाईचं हरण केलं. म्हणलं, बरोबर आहे. मग कौरवानं द्रौपदीचं वस्त्रहरण का केलं? संगती लावली कशी? म्हणे, हरण शब्द दोन्हीकडे आहे. सीतामाईचं हरण आणि तिकडं वस्त्रहरण. म्हणलं, बर हरकत नाही, म्हणे सांगतो तुम्हाला. रावणानं सीतामाईचं हरण केलं, कौरवानं का केलं असेल द्रौपदीचं वस्त्रहरण? याचं एकच कारण आहे. म्हटलं, कारण त्यावेळी सीतामाईनं रावणाचं हरण केलं, आपलं रावणानं सीतामाईचं हरण केलं होतं. सीतामाई तिथं नव्हत्या म्हणून द्रौपदी सापडली. म्हणलं त्यांना, दुसरं काय असतं? काय उत्तर द्यायचं? काय प्रश्न कुठं विचारावा कळत नाही. यानं उभा राहून प्रश्न केला. म्हणे, महाराज सांगा, पापाचा बाप कोण? याचं उत्तर याच्या बापालाही माहिती नव्हतं, पुराणिकाच्या. त्याने तिथंच पुराण सोडलं आणि उत्तर शोधायला लागला. उत्तर काही सापडलं नाही. पुराण अर्धवट राहिलं. गावात सगळीकडे बातमी पसरली, पुराण चालू झालं, पण अर्धवट राहिलं ना. सगळ्यांच्या कानावर ही बातमी गेली. ते पुराणिक मात्र शोधत होते उत्तर, पापाचा बाप कोण. रस्त्यानं फिरत होते वेडेपिसेहून, आणि एकदा नाही त्या रस्त्याला लागले. त्या रस्त्यावर देहविक्रय करून जगणाऱ्या महिलांचं घर होतं. बाईनं पाहिलं. म्हणे, ते पुराणिक बुवा इकडं आले, खाली उतरून समोर आलं. त्याला सगळं माहिती होतं. विचारायला लागले, महाराज म्हणे काय झालं? म्हणे, काही नाही बाई, तुला सांगून काय उपयोग? म्हणे, सांगा ना.
मला श्रोत्यांनी प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर मला अजून सापडलं नाही. म्हणे काय प्रश्न? पापाचा बाप कोण? म्हणे मी उत्तर देते या. महाराज म्हणाले तुझ्या घरी मी येऊ? म्हणे घरात येऊ नका, अंगणात या. म्हणे अंगणात सुद्धा येणार नाही. बाई म्हणाली उत्तर पाहिजे असेल तर अंगणात आलं पाहिजे. म्हणे जाऊ द्या, उत्तर सोडा. म्हणे आपण दिसला, सकाळी सकाळी आपलं दर्शन झालं, माझ्या मनात काही दानाची इच्छा झाली. आपण जर माझ्या अंगणात याल तर मी तुम्हाला 25,000 सुवर्ण मुद्रा द्यायला तयार आहे. म्हणे फक्त अंगणात येऊन उभे राहा. 25,000 सुवर्ण मुद्रा. अंगणात उभे राहायची. तो म्हणाला ठीक आहे, काही हरकत नाही, अंगणातच उभं राहायचं, आपल्याला काही घरात जायचं नाही. अंगणात जाऊन उभं राहायला म्हणायला लागला दे बाई पैसे. त्या बाईनं 25,000 सुवर्ण मुद्रांची थैली असं समोर धरली. म्हणे पण माझ्या उत्तराचं काय? म्हणे उत्तरही देईन. मग दे लवकर, उत्तरही देईन, थैली दे. ती बाई म्हणाली थांबा, तशी गडबड करू नका, थोडं माझ्या घरात जर तुम्ही याल तर अजून एक एवढीच थैली मी तुम्हाला द्यायला तयार आहे. 25 आणि 25 होतात 50. यानं गणित घातलं. म्हणे 50,000 सुवर्ण मुद्रा मिळणार, प्रश्नाचं उत्तर मिळणार, काय हरकत आहे घरात जायला? हा म्हणाला येतो. यांनी घरात पाय ठेवला. तर म्हणायला लागला द्या थैल्या दोन्ही. तिने दोन्ही थैल्या अशा समोर धरले. म्हणे महाराज देते, पण अजून एक इच्छा, माझ्या पलंगावर बसा, अजून एक थैली मी अशीच एवढीच आपल्याला द्यायला तयार आहे. तो म्हणाला 25 त्रिक 75 होतात सुवर्ण मुद्रा, काय हरकत नाही, पलंगावर बसायला काय चाललं? म्हणे बसतो. पलंगावर बसला. म्हणे आण 3 थैल्या आणि आण प्रश्नाचं उत्तर. बाई म्हणाली थांबा देते, अजून एक इच्छा आहे. म्हणे फार काही नाही, एक अर्धा फुलपात्रभर दूध आपण माझ्या हातून घ्यावं. काय बोलते? म्हणे घ्यायला काय हरकत, अजून एक थैली देईन ना वाढवून. त्यांनी गणित घातलं. म्हणे 1,00,000 सुवर्ण मुद्रा मिळणार. काय अर्धा प्यालाभर दूध घ्यायचं, काय चाललं त्याला? त्यांनी सांगितलं घेतो, पण पहिले दार लाव. दार लाव, कुणाला दिसलं नाही पाहिजे. म्हणे ठीक आहे. तिनं दार लावलं, फुलपात्रामध्ये दूध आणलं आणि दूध समोर धरलं. हा घ्यायला लागला. ती म्हणाले बरं महाराज थांबा. म्हणे माझ्या हातानं जर तुम्ही दूध घ्याल तर अजून एक थैली वाढवेन. किती झाले हो? 1,25,000 रुपये, 1,25,000 सुवर्ण मुद्रा. तो म्हणाला घेतो, लवकर आण. बाईनं असा पेला फुलपात्राचा जवळ केला. याने डोळे झाकले, जवळ पेला नेला. बाईनं तो बाजूला केला आणि एक थोबाडीत ठेवून दिली. हे ऐकल्यापासून मी लोकांकडे जाऊन दूध घ्यायचंच बंद केलं. म्हणजे मिळायची दक्षिणा ती लांबच राहील, नाही ती दक्षिणा घेऊन कशा करता यायचं? मला मारलंस तू, कळतं का तुला? ते म्हणाले मारलं नाही महाराज, तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. तुमचा प्रश्न होता पापाचा बाप कोण आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे, पापाचा बाप लोभ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कामानं फजिती, क्रोधानं फजिती, लोभानं फजिती होते. म्हणून महाराज म्हणतात अवगुणाचे अति आहे अवघीच फजिती. अवगुणानं फजिती होते. याच्याही पेक्षा मोठं नुकसान काय होत असेल तर अवगुणामुळं आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. अवघे देव साध परी अवगुणाचा बाध. परमात्मा प्राप्ती अवगुणानं होत नाही. आपल्या अंतःकरणात एखादा जरी अवगुण असला, काम असू द्या, क्रोध असू द्या, लोभ असू द्या, परमात्म्याची प्राप्ती होत नाही. बाकीचे 2 जाऊ द्या, क्रोधाचा विचार करा ना. अंतःकरणात क्रोध निर्माण झाला, समोरचा देव दिसत नाही, देव मिळायचा कधी? आपण दर्शनाला जातो, 3 तास 4 तास 5 तास रांगेत उभं राहतो आणि मग पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये आपला प्रवेश होतो. आता देवाच्या जवळ जाऊन आपण दर्शन घेणार अशी अवस्था असते आणि एवढ्यात कुठून तरी 10-15 माणसं येतात आणि आपल्या समोर येऊन घुसाघुशी करतात. ते घुसल्यानंतर जो राग आपल्याला येतो, जो क्रोध येतो, तो आपल्याला अनावर असतो. आपण त्यांच्याशी कडकडून मांडायला लागतो. अहो 5 तास झाले आम्ही उभे आहेत, तुम्हाला काय जातं मधून घुसून हे करायला? म्हणजे एवढं दर्शनच घ्यायचं असेल तर या रांगेत घ्या 5 तास, मग दर्शन, मग तुम्ही खरे. भांडण सुरू होतं. ते भांडण इतकं विकोपाला जातं, भांडत 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 हा देवापुढं जातो, देवापासून याला पुढं काढलं जातं, मंदिरातून बाहेर येतो, घरी येऊन खोलीवर बसतो आणि बसल्यानंतर मग ज्यावेळी राग शांत होतो त्यावेळी विचार करायला लागतो, अरे बाबा खरंच आपल्याला देवाचं दर्शन झालं का? समोरचा देव दिसत नाही. अंतःकरणात क्रोध निर्माण झाल्यानंतर देव प्राप्त कसा होईल? संतांना देव प्राप्त होतो, देव मिळतो आणि आपल्याला मिळत नाही. याचं कारण काय? संतांचं चित्त, त्यांच्या चित्तामध्ये काम क्रोध लोभ नसतात.
काम क्रोध बंदी खाणी क्रोध बंदी काणी तुका म्हणे दिली दोन्ही म्हणे दिले दोन इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी काम क्रोधा पाने खाणे तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी संतांनी कामक्रोधाला बंदीखान्यात टाकलेलं असतं आणि आपल्याकडून ते होत नाही म्हणून संतांना भगवंताची प्राप्ती होते आणि आपल्याला होत नसते. अवगुणामुळे भगवंताची प्राप्ती होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये अवगुण असतात, ज्याचं चित्त अवगुणाने बाटलेलं असतं त्याला त्याचं हित कळत नसतं. अवगुणी बाटलेले चित्त तया हितातळीना महाराजांनी सांगितलं. अवगुणामुळे काय काय होतं महाराजांच्या लक्षात आलं, याच्या विरुद्ध गुणांचं आहे. ज्याच्या ठिकाणी गुण आहे त्याची सर्वत्र पूजा केली जाते. गुणा सर्वत्र पूजन्ते पितृवंश निरर्थका वासुदेवम नमस्यन्ति वसुदेवम न ते जनः. गुणांची पूजा सगळ्याकडे होते म्हणून आपण सगळेजण वासुदेवाला नमस्कार करतो, वसुदेवाला नाही. गुणामुळं पूजा होते, गुणामुळं उत्तमता येते, गुणामुळं गुरुता प्राप्त होते, ज्येष्ठत्व प्राप्त होत असतं. गुणैरुत्तमताम यातीम नोचेराशन संस्थिता प्रासाद शिखर स्तोपिका का किम गरुडा येते. गुणामुळं उत्तमता येते. नुसतं उंच एखादा बसला म्हणून त्याच्या ठिकाणी उत्तमता येत नाही, गुण असावे लागतात. उदाहरण सुभाषितकाराने दिलं म्हणे एखाद्या उंच इमारतीच्या वर अगदी टोकावर एखादा कावळा बसला म्हणजे तो गरुड होतो का? नाही, गुण लागतात. गुण ज्येष्ठत्वम जन्मनानैव गुणैर्ज्येष्ठत्वम उच्यते. गुणात गुरुता महायाती दुग्धम दधी घृतक्रमात. गुण असतील तर ज्येष्ठत्व येतं, गुरुता येते, गुरुत्व येतं, मोठंपणा येतो. महाराजांच्या हे सगळं लक्षात आलं. महाराज म्हणायला लागले गुण अवगुणाने युक्त असणारे आपण पाहिले, नुसते अवगुणाने युक्त असणारे आपण पाहिले, मग निव्वळ गुण जगात कोणाच्याच ठिकाणी नाहीत का? तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं निव्वळ गुण जे गुणाचीच मूर्ती आहेत असे कोण असतील तर एक संत महात्मे. तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं, आनंद झाला. त्यांना कळालं संत हे गुणाची मूर्ती आहे, त्यांच्या ठिकाणी शोधून सुद्धा आपल्याला अवगुण मिळणार नाही, मिळत नाही. महाराजांना कळालं आता जे आपल्याला कळालं ते जर आपण जगाला सांगितलं नाही तर आपल्या ज्ञानाचा उपयोग काय? महाराज म्हणायला लागले आपण सगळ्याला सांगितलं पाहिजे, पण सांगायचं कसं? ज्या भाषेत आपण सांगू आपल्या भाषेत कळणार नाही सगळ्यांना. म्हणजे प्रत्येकाची भाषा वेगळी असते, त्या त्या भाषेत त्यांना आपण सांगितलं पाहिजे. सांगायचं कसं? महाराज चिंतन करत होते. एका दिवशी सकाळी उठल्यानंतर सगळं त्यांचं प्रातर्विधी आटोपून झाला. महाराज देवपूजेसाठी बसले. देवपूजेसाठी बसलेले असताना देवाला गंध लावाय करता म्हणून ते गंध उगाळायला लागले. चंदनाचं खोड हातात घेतलं, सहाण्यावर उगाळायला लागले. आणि उगाळत असताना चंदनाकडे पाहून त्यांच्या लक्षात आलं म्हणे संत कसं आहेत? चंदनासारखे. तुका म्हणे गुण चंदनाचे तुका म्हणे गुण चंदनाचे तुम्ही जगी संत चंदनाचे गुण पाहिले आणि तुकाराम महाराज म्हणायला लागले असे संत आहेत. चंदनासारखे गुण. चंदनामध्ये अनेक गुण आहेत बरं. पहिला गुण सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलं, चंदन आपल्या सभोवती असणाऱ्या सगळ्या झाडांना आपल्यासारखा करतो. सर्वांगी सुवास परिगुलानर आहे, सभोवती तुरवर चंदन करीतची जाय. सगळ्यांना आपल्या सोबत असणाऱ्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या झाडांना आपल्यासारखा करतो. चंदनाच्या वासे तरु चंदन झाले स्पर्शे, तुकाराम महाराज सांगतात. चंदनाच्या भोवती काही जणांनी थोडीशी गंमत केली म्हणे 3 प्रकारची झाडं असतात. काही सामान्य झाड, काही काटेरी झाडं बोरीच्या झाडासारखी आणि काही कडुलिंबासारखी कडू झाडं असतात. चंदन सगळ्यांनाच आपल्यासारखा करतो. सामान्य झाडालाही करतो, काटेरी झाडालाही करतो, कडुलिंबासारख्या कडू झाडालाही करतो. संत महात्मे असंच करत असतात. चंदनाभोवती असणारी साधी झाडं आत्माला सांगतात पायपा जडमुडे
चंदना सभोवती झाडे ती सुगंधी होऊन लाकडे मोलगाडे पावती. होतं काय, साधे झाडं असतात पण चंदनाच्या जवळ त्यांची उत्पत्ती झाल्यामुळं चंदनाचा वास त्यांना लागतो आणि त्याच्यामुळे त्यांचा मोल वाढतो. संतांचं असंच आहे. संतांच्या सहवासात आलेला सामान्य बुद्धीचा मनुष्यही त्याच योग्यतेचा होत असतो. अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील. जगद्गुरु शंकराचार्यांच्या जीवनचरित्रामध्ये त्रोटकाचार्याचं गिरीचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये गावबाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. गंगेच्या तीरावर कुलकर्ण्याचं घर एका गावातलं. मुलगा जन्माला आला पण बुद्धीनं जड, पण गोड खायची आवड त्याला. रोज आईला गोड मागायचा. घरची संपत्ती काही तेवढी, परिस्थिती काही तेवढी चांगली नव्हती, संपत्ती स्थिती काही चांगली नव्हती. रोज पुरणपोळी द्यायची कुठून. आई वैतागली म्हणाली, बाळा रोज तुला मी पुरणपोळी देऊ शकत नाही, म्हणे तुला खायची असेल तर जा पैठणला नाथ महाराजांकडे. आईने नाथ महाराजांकडे पाठवून दिलं. हा नाथ महाराजांकडे आला. महाराजांनी याला पाहिलं, याचं शरीर पाहिलं, वाटलं कोणीतरी विद्वान आहे, या म्हणून त्याचं स्वागत केलं. आत बसवलं, विचारलं कसे काय आला, त्याने सगळं सांगितलं. महाराज म्हणाले ठीक आहे, पुरणपोळीच खायची आहे ना. आईसाहेबांना सांगितलं आज पुरणपोळीचा बेत होऊन जाऊ द्या. पुरणपोळी झाली. दुधात तुपात भिजवून त्याला मरेस्तोर पुरणपोळी खाऊ घातली. पुरणपोळी खाल्ली. खाल्ल्यानंतर आता पुरणपोळी पोटात गेल्यानंतर काय होतं आपल्याला आज सांगून काय उपयोग असेल. पुरणपोळी खाल्ली की तो आडवा झाला, झोपला. त्याला झोप लागली. सकाळी पुन्हा दुसरा दिवस उजाडला. मग सगळी घरातली मंडळी उठली, सगळी तयारी झाली. नाथ महाराजांनी देवपूजा वगैरे आटोपली. याला उठून आंघोळ वगैरे करायला सांगितली. नाथ महाराजांनी जवळ घेतलं. नाथ महाराजांना अधिकार लक्षात आला आणि त्याला काहीतरी आपण बोध करावा म्हणून महाराजांनी जवळ घेऊन त्याला म्हटलं, बाळा म्हणे इथं नुसतं पडून खात राहता येत नाही राजा, काहीतरी अभ्यास केला पाहिजे, साधना केली पाहिजे. म्हणे मला काही येत नाही, अभ्यास वगैरे करू शकत नाही. मग काय म्हणे, काही नाही, जप कर, म्हण राम. राम म्हटलं की तो म्हणाला एकनाथ. महाराज म्हणाले बर, म्हण श्रीराम. एकनाथ. म्हण रामकृष्ण हरी. एकनाथ. बस, दुसरा त्याच्या तोंडात काहीच नाही. एकनाथ एकनाथ एकनाथ. त्यांनी जप चालू केला. महाराज म्हणाले असंच म्हणत राहा, तुझं कल्याण होईल. नाथ महाराजांच्या उतार वयामध्ये हा गावबा नाथ महाराजांकडे आला. नाथ महाराजांनी अवतार समाप्तीचा विचार मनामध्ये घेतलेला होता, पण त्यांच्या लक्षात आलं आपण सगळं केलं पण एक कार्य आपल्याकडून राहून गेलं. आपण प्रभू रामचंद्राला बोललो होतो की काहीतरी तुमच्यावर मी काव्य रचन, ते राहिलं, आपण ते लिहायला घेतलं पाहिजे. महाराजांनी रामायण लिहायला घेतलं. अर्ध्यात ते रामायण आलं आणि एकदम नाथ महाराजांनी ठरवलं, संपलं आता. म्हणे आपण आपली अवतार समाप्ती करायची. श्रोत्यांना सांगून टाकलं उद्या अवतार समाप्ती आहे. श्रोत्यांनी विचारलं, महाराज म्हणे पुढचं रामायण कोण पूर्ण करेल. महाराजांनी इकडं तिकडं पाहिलं आणि सांगितलं हा गावबा पूर्ण करेल ना. म्हणे गावबा हा ज्याला काहीच कळत नाही, एकनाथ 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 म्हणत राहतो. नाथ महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. की पद्म करू माथा पारुखे, हे असो दिठी जायावरी झळके, की पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशी. नुसता वरदहस्त त्यांच्या डोक्यावर ठेवला आणि गावात काय आमूलाग्र बदल झाला. पुढचं सगळं रामायण गावबानं लिहून काढलं. आपल्या सगळ्याला माहिती आहे. चंदन जसं सामान्य झाडाला आपल्यासारखा करतो, तद्वत संत महात्मे आपल्या संगतीत आलेल्या सामान्य बुद्धीच्या माणसाला सुद्धा आपल्यासारखं करत असतात. विठ्ठल विठ्ठल. चंदनाच्या भोवती काही बोरीच्या झाडासारखी काटेरी झाडं असतात. आणि गोवी गेली आजबळी, जगटिल्या अंग फाळी, फळे आत पोळी, बोरांटी जैशी. ज्ञानोबांनी वर्णन केलं बोरीचं झाड असतं कसं. म्हणजे लांबून पाहिलं की मोहात पडत असतं ते झाड. बोरीच्या झाडाला बोरं लागलेली असावीत. आपल्यासारखा एखादा समोरून जाणारा त्याच्या तिथून जात असावा, पाहिलं की पुढं पाऊलच पडत नाही, खावंच वाटतं. मग बोर खाण्यासाठी तो काय करतो, दगड घेतो, मारायला लागतो. पण नेमकं दगड लागतात ते हिरव्या कच्च्या बोरानं, त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे पिकलेलं बोर खायचं आहे, वरच्या टोकाला तिथे गेलं पाहिजे. वर चढायला लागतो. चढत असताना त्या झाडाला जे काटे असतात ते काटे लागून अंग सगळं रक्तबंबाळ होतं. त्याच्याकडे लक्ष न देता तो पिकलेलं बोर काढतो, खाली येतो, आनंदानं तोंडात घालतो. तोंडात घातल्यावर काय अनुभव येतो. बोरे आती फळे आती पोळी, बोरांटी जैशी. पोळतात म्हणे ज्ञानोबा सांगतात, इतके खारट आहेत. पण हे बोरीचं झाड जरी चंदनाच्या बाजूला असलं तरी ते चंदन त्याला, तो त्या झाडाला आपल्यासारखंच करतो का नाही. महाराज म्हणतात संत महात्मे सुद्धा असंच करतात.
संतने सरता संताने सरता केलो तैशा परी संताने सरता संताने सरता संताने सरता गेलो तैशा संताने सरता चंदनी ती बोरी व्यापियली चंदनी ती बोरी व्यापियली गुण दोष याती गुण दोष याती न विचारी काही गुण दोष याती पियली चंदणी ते बोरी व्यापियली चंदणी ते बोरी व्यापियली चंदनी ते बोरी चंदनी ते बोरी व्यापियली व्यापियली गुण दोष याती गुण दोष याती न विचारी काही गुण दोष याती चंदन जशा आपल्या सभोवती असणाऱ्या बोडीच्या झाडासारख्या काटेरी झाडांना आपल्यासारखा करतो, संत महात्मे सुद्धा आपल्या संगतीत आलेल्या काटेरी व्यक्तिमत्व असणाऱ्या माणसाला आपल्यासारखं, दुष्टाला आपल्यासारखाच करतात का नाही? संतांचं चरित्र आपण पाहून घ्या. विसोबा खेचराचं उत्तम उदाहरण. कितीही ज्ञानोबरांचा छळ त्यांनी केला तरी ज्ञानोबरांनी काय केलं, शेवटी त्यांच्यात असा आमूलाग्र बदल करून टाकला. हेच ज्ञानोबरांना छळणारे विसोबा खेचर पुढे चालून नामदेव यांचे गुरु झाले. एवढा मोठा अधिकार निर्माण करून दिला. साधं झाड असलं तरी चंदन तेच करतो, काटेरी झाड असलं तरी तेच करतो. नाही कडुलिंबासारखं कडू असू द्या. पाहेपा चंदनाचे नियंगांडळे शिवतले निंब होती जे जवळे, तेही देवाच्या निडळे बैसणे केले. ज्ञानोबराय सांगतात, चंदनाच्या झाडावरून वाहत आलेला वारा, त्या वाऱ्यानं जर याचा आश्रय केला कडुलिंबाच्या झाडाचा तर काय परिणाम होतो म्हणे, त्या कडुलिंबाच्या झाडाला सुद्धा परमात्माच्या मस्तकावर जागा मिळते. कारण अनेक लोक कडुलिंब असतात, कडुलिंबाला चंदन समजून तोडून आणतात, उगाळतात आणि देवाच्या कपाळाला लावून टाकतात. संत सुद्धा कडू माणसाला, महापापी माणसाला आपल्यासारखाच वंद्य करून टाकतात. वाल्याकोळ्याचं उदाहरण प्रसिद्ध आहे. नारदांचा संग त्याला झाला आणि परिणाम काय झाला? तो सुद्धा संतत्वाला प्राप्त झाला. नुसता संतत्वाला नाही महाराज, केले रामायण रामाधी केले रामायण राम आधे केले रामायण राम आधी केले रामायण कोळियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाधी केले रामायण रामाधी कोळियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाधी केले
ओळ्याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाधी. रामाच्या आधी रामायण केलं आणि त्याच्या रामायणानुसार भगवंताला अवतार घेऊन त्या अवतारात वागावं लागलं. एवढा अधिकार निर्माण झाला कशामुळे? केवळ नारदांच्या संगतीमुळे. चंदनाचा गुण जो संगतीत येतो त्याला तो आपल्यासारखा करून टाकतो, पहिला गुण झाला. दुसरा गुण ताप निवारकता. चंदन ताप निवारक आहे. जुन्या काळची वैद्य मंडळी एखाद्याला ताप आला तर दुसरं कुठलंही औषध न देता त्याच्या कपाळाला चंदन लावायला सांगत असत. आजकालच्या लोकांना हा जुन्या काळचा जो उपाय आहे तो फार उत्तम रीतीने आचरणात आणला. लोकांचं डोकं दुखो न दुखो त्यांचं चंदन लावणं चालूच आहे. लोकाला चंदन लावत फिरणं चालूच आहे. तापलिया चंदन निवेबितो कुडी त्रिगुण तो काढी संत. चंदनाचं सामर्थ्य काय? इतका ताप निवारक. तापलिया तेला 52 चंदन बुंड एक क्षण शीतल करी. महाराज म्हणतात 52 कशी चंदन असावा आणि उकळत्या तेलामध्ये त्याचा एक थेंब टाकावा, ते लगेच तेल शांत होत. बरं किती तेल असावं? तुका म्हणे कढे करावी शीतळ. ऐसे जाती बळ चंदनाच. कढई भर तेल घ्या आणि एक 52 कशी चंदनाचा एक थेंब टाका, तेवढं सगळं ते उकळतं तेल शांत करण्याचं सामर्थ्य चंदनामध्ये. ताप निवारकता चंदनामध्ये. तसंच संतांमध्ये आहे की नाही? संत सुद्धा ताप निवारक. त्रिविध तापाची झाली बोळव. त्रिविध तापा झाली बोळव. देखिला चरण वैष्णवाचे. देखिला चरण वैष्णवा. त्रिविध तापाची झाले बोळवण. त्रिविध तापाची झाले बोळवण. देखिला चरण वैष्णवांचे. वैष्णवांचे देखिला चरण वैष्णवांचे. चंदन फक्त एक प्रकारचा ताप घालवतो. संत महात्मे तीनही तापांचा नाश करतात. त्रिविध तापाची झाली बोळवण. आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक कुठल्याही प्रकारचा ताप असू द्या, संतांजवळ तुम्ही जाल नष्ट होतो. तिसरा गुण, चंदन आपले गुण देतो पण इतरांचे दुर्गुण घेत नाही. संत महात्मे हेच करतात. त्यांच्या संगतीमध्ये कितीही मोठा दुर्गुणी मनुष्य येऊ द्या, त्याला आपले गुण देतात पण त्याचा दुर्गुण घेत नाही. हेच उदाहरण नारदाचं वाल्याकोळ्याचं पहा. नारदाने आपले गुण त्याला दिले पण त्याचा दुर्गुण घेतला नाही. आविष्टितम महासर्पे चंदनम न विषयते. सुभाषितकार सांगतात चंदनाला कितीही मोठा साप वेटाळा मारून बसलेला असला, चंदन त्याला आपला गारवा देतो पण त्याचं विष आपल्याकडे घेत नाही. चौथा गुण संतांमधला काय असेल किंवा चंदनामधला काय असेल तर ते दुर्लभ. दोघंही दुर्लभ. साधवो नाही सर्वत्र चंदनम नवीने. चंदन जसा दुर्लभ साधू दुर्लभ. आणि सगळ्यात शेवटचं चंदन जसा इतरांकरता झिजतो, संत महात्मे झिजतात की नाही? जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. 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 देह कष्ट भीती पर उपकारे. देह कष्ट भीती पर उपकारे. कायवानो आता न पुरे वाणी. कायवानो आता न पुरे वाणी. कष्टवेते परोपकार. देह कष्टवेते परोपकार. देवानो वाता न पुरे वाणी.
पुरे वारे देह कष्ट भीती परोपकारे. चंदन इतरांकरता झिजत असतो, संत महात्मे झिजतात. चंदनात असणारे हे गुण आणि संतांमधले गुण ज्यावेळी तुकाराम महाराजांनी पाहिले त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं संत कसे चंदनासारखे. पण सांगायचं कोणाला? प्रत्येकाला हे सांगून चालणार नाही बाबा. संत कसे चंदना सांगून चालणार नाही. महाराज म्हणायला लागले काही कोणाला सांगावं? म्हणे ज्याचा आणि चंदनाचा नित्य संबंध आहे, ज्यांचा आणि झाडाचा नित्य संबंध आहे अशाला सांगितलं पाहिजे. चंदनासारखे संत महात्मे महाराजांनी केलं काय ते सांगायला सुरुवात केली सगळ्या शेतकरी वर्गानं. शेतकरी शेतात जाताना दिसायला लागला. महाराजांनी त्याला जवळ घ्यायचं, म्हणायचं बाळा अरे शेती करतोस, काबाड कष्ट करतोस, तुला हे कष्ट होतात पण तुला ज्ञान मिळत नाही. म्हणे एक गोष्ट लक्षात घे, संत कसे असतात आज मी तुला सांगतो. कसे असतात महाराज? म्हणे जसा चंदन असतो का नाही तसे संत. महाराजांनी सांगितलं, लगेच त्या सगळ्या शेतकऱ्यांना संतांचं स्वरूप कळायला लागलं. संत कसे? चंदनासारखे. पण काही वर्ग असा महाराजांना दिसला, व्यापारी वर्ग, ज्यांना चंदनासारखे संत आहेत सांगून चालणार नाही. मग महाराजांनी त्याला सांगायला सुरुवात केली, तुमचा व्यापार काय? म्हणे धातूचा, सोनं चांदी हिरे मोती खड्यांचा व्यापार. मग त्यांना सांगायला महाराजांनी सुरुवात केली. म्हणे संत कसे असतात? परिसासारखे असतात. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये चंदनाचे हात पायही चंदन, 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 परिसा नाही न कोणी अंग, परिसा नाही न कोणी अंग, हरिसा नाही ना कोणी अंग, हरिसा नाही ना कोणी अंग, परिसा नाही न कोणी अंग, परिसा नाही न कोणी अंग, हरिसा नाही ना कोणी अंग, हरिसा नाही ना कोणी अंग, चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन. ज्यांचा खड्यांचा व्यापार त्यांना महाराज सांगायला लागले, तुम्हाला संत कसे आहेत कळणार नाहीत. अखंड तुमचा व्यापार चालू. कमीत कमी तुम्हाला संत कसे आहेत हे कळालं तरी पाहिजे. महाराज म्हणायला लागले, जसा परीस नावाचा खडा असतो तसे संत महात्मे. महाराजांनी अभंगातून 4 दृष्टांत सांगितले. प्रत्येक दृष्टांताचा अधिकारी वेगळा. पहिला चंदनाचा दृष्टांत सांगितला शेतकऱ्यांसाठी, परिसाचा दृष्टांत सांगितला खड्याच्या व्यापाऱ्यांसाठी, दिव्याचा दृष्टांत सांगितला महिला वर्गांसाठी आणि साखरेचा दृष्टांत सांगितला लहान मुलांसाठी. खड्याचे व्यापारी, धातूचे जे व्यापारी, सोनं चांदी व्यापारी, सतत सोनं चांदी किती भाव उतरला आणि किती चढला याच्यातच गर्ग. त्यांना महाराज सांगायला लागले, तुम्हाला कधीच संत कसे आहेत कळणार नाही. मी सांगतो संत परिसासारखे. परीस आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ऐकून माहिती आहे. आपल्याला कधी परीस पाहायला मिळाला का नाही माहिती नाही, पण माझ्या दैव योगानं मला परीस पाहायला मिळाला. तुम्ही म्हणाल महाराज कीर्तनात तरी खोटं बोलू नका.
इतर वेळी ठीक आहे, पण कीर्तनात तरी बोला. कीर्तनात नाही, मी कधीच खोटं बोलत नाही. याच्या एवढं खोटं दुसरं कुठलंच नाही. परीस खरं सांगतो, पाहायला मिळाला. नदीच्या पलीकडे उत्तरेतले एक साधू आले. चातुर्मास चालू होता. सहज मध्ये सुट्ट्या लागल्या म्हणून मी आलो. महाराजांनी सांगितलं उत्तरेतले साधू आलेत, दर्शनाला जाऊन या. मी म्हणलं माझी ओळख नाही, आपल्याला का जात. महाराजांनी सांगितलं आपल्याला, मला जाता येत नाही, मला चातुर्मासाचं बंधन आहे, नदी ओलांडता येत नाही, म्हणून तुम्ही जाऊन या. मी म्हणलं मला कोण ओळखणार, लहान मी. म्हणे जाऊन नुसतं सांगा देगलूरकर महाराजांकडे आलो, दर्शन दिलं तरी खूप आहे, बाकी काही अपेक्षा करू नये. आत नाही घेतलं तरी चालेल, रांगेत लागा, दर्शन घ्या या, पण दर्शन घेऊन या, आपली नोंद तिथं झाली पाहिजे. मी गेलो माणूस सोबत घेऊन. गेल्यानंतर दारामध्ये त्यांचा मनुष्य उभा होता. मला पहिल्या म्हणाला आई आई आई. अबाक झालो. म्हणे मी, माझी ओळख नाही, पहिल्यांदा महाराजांकडे येतो, हे मला आई कसं काय म्हणतात. मी म्हणलं आप मुझे पहचानते, मला ओळखता तुम्ही. म्हणे माहिती नाही, साधू महाराजांनी सांगितलंय देगलूरकर महाराजाकडून कोणीतरी येणार आहे, त्यांना घेऊन आती. अंतर्ज्ञानी. पाहिल्या त्यांचं रूप, महाराज एकदम जाऊन पायावर डोकं ठेवून नमस्कार करावा अशी मनामध्ये भावना निर्माण झाली. धावत पळत गेलो, महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं. गुडघे जमिनीवर टेकवलेले होते, डोकं टेकून काढणार इतक्यात गुडघ्याला पायात खडा टोचला. खडा मी हातात घेतला, बघितला, आणि वाळूचा खडा, चंद्रभागेत कोणीतरी वाळवंटात आलेला असेल, पायाला लागून आला असेल. तो खडा घेतला, खिडकीजवळ गेलो, बाहेर टाकायला लागलो. ते म्हणाले बेटा क्या कर रहे हो. म्हणे बाबाजी पत्थर है, कंकर है, बाहेर फेक रहा हूं. ते म्हणाले इधर आ. ते टाकू नको खडा, इधर आ. मी त्यांच्याकडे गेलो. म्हणे क्या हुआ बाबाजी. म्हणे बेटा वो पत्थर नहीं, वो परीस है. पारस, परीस आहे, परीस. मी म्हणलं परीस हातात आलाय, त्याला रिकामं कसं सोडायचं. आणि बघायला लागलो कुठं काही लोखंड मिळतं का. बरं तिथं सगळं लोखंडाचं होतं हो, पण आपलं लोखंड नव्हतं ना. परीस लावायचं, लोकाला सोनं द्यायचं, मग काय कामाचा परीस. मी बघायला लागलो, किचन होतं खिशामध्ये, ते काढून त्याला लावत होतो. कितीदाही लावलं तरी ते परीस काय त्या लोखंडाचं सोनं करतच नव्हतं. अरे म्हणले साधू महाराज खोटं बोलतात का काय. म्हणलं बाबाजी ये तो कुछ भी नहीं कर रहा है. म्हणे बेटा तसं नाही, तो परीसच आहे. म्हणलं मग ठेवला कशाला इथं हा. जर सोनंच, धातूचं सोनं करत नसेल, लोखंडाचं सोनं करत नसेल, ठेवला कशाला. त्यांनी सांगितलं आलेल्या गेलेला परीस कसा असतो हे केवळ दाखवाय करता ठेवले. त्याची शक्ती मी पहिलेच काढून घेतली. म्हणे नाहीतर लोक दर्शनाला यायचे लोखंड घेऊनच, घ्यायचा परीस लावायचा, सोनं घेऊन जायचं, फक्त दाखवाय करता. परीस लोखंडाचं सोनं करतो, गैरसमज आहे आपलं. लोखंडाचं सोनं करत नाही, कोणत्याही धातूचं सोनं करण्याचं सामर्थ्य परीसात आहे. आपुल्या महिमाने, आपुल्या महिमाने, आपुल्या महिमाने, आपुल्या महिमाने, धातू परिसे केले सोने, धातू परिसे केले सोने, धातु परिसे धातु परिसे केले सोने. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या महिमाने धातू परिसे केले सोने. कोणत्याही धातूचं सोनं करण्याचं सामर्थ्य परिसात आहे. महाराजांनी हा दृष्टांत दिला. म्हणे बाबांनो, जसा परीस तुमच्या दृष्टीने सगळ्यात उच्च दर्जाचा, तसे संत महात्मे. काही महिला वर्ग, महाराज म्हणायला लागले यांना कधी कळायचं संत कसे असतात ते. महाराजांनी त्यांना सांगितलं, बाई म्हणे दिवा माहिती आहे, दिव्याचा आणि सगळ्या महिलांचा नित्याचा संबंध. म्हणे बाई दिवा जसा तसे संत महात्मे, प्रकाशमान ज्ञान स्वरूप. आणि काही लहान मुलं होती, त्यांना महाराज जवळ घेऊन म्हणायला लागले, बाळांनो साखर खाल्ली का कधी. होय महाराज. म्हणे एक गोष्ट लक्षात ठेवा, जशी साखर तसे संत महात्मे बरं का. सगळ्यांना महाराजांनी सांगितलं आणि सगळ्यांना संत कळल्याचा आनंद झाला. आणि तुकाराम महाराजांना आपण सगळ्याला संत जाणवून दिले, कळवून दिले, याचं समाधान झालं. आनंदात तुकाराम महाराज, समाधानात तुकाराम महाराज, समाधानात तुकाराम महाराज, सगळी मंडळी समाधानात होती. ही सगळी जी घटना आहे ती काही साधक मंडळींच्या कानावर पडली. आणि पाहिलं महाराजांनी सिद्धांत सांगितला, संतांमध्ये शोधून सुद्धा अवगुण सापडत नाही. त्यांनी दृष्टांत काय काय दिली. चंदनाचा दृष्टांत दिला, परिसाचा दृष्टांत दिला, दिव्याचा दृष्टांत दिला, साखरेचा दृष्टांत दिला.
साधक मंडळी ज्यांचा थोडा संत वाङ्मयाचा अभ्यास होता ते म्हणायला लागले यांनी सिद्धांत बरोबर सांगितला पण दृष्टांत थोडीशी चुकीचे. महाराज म्हणतात संतांमध्ये शोधून सुद्धा अवगुण सापडत नाही, पण जी उदाहरणं दिली त्याच्यात अवगुण दिसतात ना. ही सगळी मंडळी उठली, तुकाराम महाराजांकडे गेली आणि महाराजांना म्हणायला लागली महाराज आपण सिद्धांत बरोबर सांगितला पण दृष्टांत मात्र चुकले. काय चूक झाली त्या साधकांनी महाराजांच्या समोर काय निवेदन केलं थोडक्यात आपल्या समोर मांडतो, माझी सेवा संपवतो. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा कुमार कुमार जय जय विठोबा कुमार कुमार विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई. जय विठोबार घुमाई, जय विठोबार घुमाई. चंदनाचे हात पाय ही चंदन, चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग. साधक मंडळी उठली, महाराजांकडे गेली, महाराजांना नमस्कार केला, दर्शन घेतलं, निवेदन करायला सुरुवात केली. महाराज आपण सिद्धांत अतिशय योग्य सांगितलं पण दृष्टांत चुकले. आपण म्हणता संतांमध्ये अवगुण नाही, चंदनात अवगुण आहेत, परिसात अवगुण आहे, दिव्यात अवगुण आहे, साखरेत अवगुण आहे. आपण संत वाङ्मयाचे अभ्यासक आहात, आपल्याकडून ही चूक झाली कशी? महाराज म्हणाले काय काय अवगुण आहेत सांगा तरी. चंदनात अवगुण नाही आपण म्हणता, किती अवगुण सांगायचे? अनेक आहेत हो, 2-4 सांगतो म्हणे उदाहरणं दाखल. त्यातले काही तर आपणच सांगितले महाराज. चंदनातला पहिला अवगुण, जिथे चंदन असतात तिथे सापांची वस्ती असते. चंदनाचे गावी सर्पाची वस्ती, भोगी तिथे होती द्वीपांतरी. म्हणजे जिथं चंदन तिथं साप. चंदनाचे बूड, सर्पी जैसे दुवाड का निधनाचे तोंड विवसिया, ज्ञानोबारांनी वर्णन केलं. आणि चंदनासारखे संत तुम्हाला म्हणायचं असेल तर चंदनाच्या जवळ जसे साप तसे संतांजवळ दुर्जन असतात असं म्हटल्यासारखं होईल. चालेल का? नाही चालणार. दुसरा अवगुण, चंदन सगळ्यांना आपल्यासारखा करतो पण वेळूला आपल्यासारखं करत नाही. तुका म्हणे वेळू चंदना संगती कायती असती जवळीके. सगळ्याला आपल्यासारखं करतो, वेळूला करू शकत नाही. चंदनासारखे संत म्हणायचं असेल तर संत काही जणाला आपल्यासारखं करतात, काही जणाला करू शकत नाहीत असं त्याचा अर्थ होईल. चालेल का? नाही. चंदनाला फूल लागत नाही. नामदेवरायांनी सांगितलं, क्षत्रिय आणि शूरवाला स्वरूपी गुण व्यापला, चंदन फुली फुलला दुर्लभजी दातारा. चंदनाला फूल नाही, फळ नाही. चंदनासारखे संत म्हणत असाल तर संतांची संगती फलद्रूप होत नाही असा त्याचा अर्थ होईल. चालेल का? आपणच जगाला सांगितलं संतांच्या संगतीनं होतं काय? बरवा वैष्णवाचा संघ येतो सामोरा श्रीरंग. आपण फळ सांगितलं मग आपण त्याला चंदनासारखे संत म्हणत असाल तर संत संगती फलद्रूप ठरणार नाही. चालेल? नाही चालणार. आणि शेवटी चंदन कसाही असला, कितीही त्याच्या ठिकाणी शीतलता असली, त्याला जर जाळ लागला, तो जाळला तर पोळणार नाही का? चंदन होई शीतळू परी अग्निसी पावे मेळू, तै हाती धरता जाळू न शके काही. म्हणजे काय तो जाळणार नाही का? जाळेल. आणि चंदनासारखे संत म्हणत असाल तर संत काही वेळेला अनुकूल काही वेळेला प्रतिकूल होतील का? नाही. चालेल? नाही चालणार. म्हणून तुम्ही जे उदाहरण दिलं ते चुकीचं वाटतं. बरं, दुसरं उदाहरण परिसाचं दिलं. चंदनाच्या नंतर परिसाचा क्रम लावला, कारण चंदन गुणात बदल करतो, परीस गुणातही करतो, गुणितही करतो. मान्य. परीस इतरांना इतर धातूंना लागल्यानंतर त्याचं सोनं करतो महाराज. म्हणून तुम्ही परिसाची आणि संतांची तुलना करून संत परिसासारखे असतात म्हटलं. पण परिसाच्या ठिकाणी एक अवगुण आहे. काय? परीस कोणत्याही धातूला लागल्यानंतर त्याचं सोनं करतो पण त्या आपल्या स्वतःमधलं जे सामर्थ्य आहे ते देत नाही. लोखंडाला परीस लागला, त्याचं सोनं होतं पण ते लोखंड ते झालेलं सोनं दुसऱ्या धातूला लावलं तर त्याचं सोनं करण्याचं सामर्थ्य त्या सोन्यात येत नाही. हा अवगुण परिसाच्या ठिकाणी. आपलं सामर्थ्य तो देत नाही ना. म्हणून संत असे ठरतील आपल्याला ते परिसाचं उदाहरण पुरं पडत नाही.
दिव्याचं उदाहरण घ्या. दिव्याच्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी किती दोष सांगितले, किती अवगुण सांगितले. पै गुण ते तुला खाये, स्नेह की जाळी ते जाये, जेथ ठेविजे तेथ होय मसी ऐसे, जीवने शिंपीला तिडपिडी, विजला प्राण सांडी, लागला तरी काडी उरवणेली, आळूमाळू प्रकाश करी ते तुलेनीच उभाला धर. किती सांगितलं. थोडकासा प्रकाश करायचा आणि तेवढ्यानंच उष्णता निर्माण करायची. एकच अवगुण पुरे झाला ना. दिव्यासारखे संत म्हणाल तर हा अवगुण संतात आहे असं म्हटल्यासारखं होईल. आणि शेवटी साखरेचा विचार केला तर साखरेमध्ये सुद्धा नाथ महाराजांनी भेद नावाचा अवगुण सांगितला. श्वेत मृदुमधुर त्रिविध भेदे एक साखर. बस त्याच्यातही भेद आहेच. भेद संतांच्या ठिकाणी असतो असं म्हटल्यासारखं होईल. चालेल का? महाराज म्हणाले चांगला अभ्यास केला, चांगलं चिंतन केलं. म्हणे बरं झालं तुम्ही हा विषय मांडला, तुमच्या मनातला संशय काढतो. म्हणे थोड्या वेळाखाली मी शेवटच्या चरणातला तैसा शब्द बाजूला ठेवला होता तो आता आत घ्या. तैसा शब्द आत घ्यायचा. मी म्हणत होतो तुका म्हणे सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. आता तैसा घ्या ना मध्ये. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. म्हणे संतांकडे शोधून सुद्धा अवगुण मिळणार नाहीत. कसा? जसं चंदन, जसा परीस, जसा दिवा, जशी साखर तसं. तैसा शब्द घेत असताना एक गोष्ट लक्षात घ्या. मला असं म्हणायचं जसे चंदनात अवगुण आहेत, जसा परिसात अवगुण आहे, जसा दिव्यात अवगुण आहे, जसा साखरेत अवगुण, तैसा अवगुण संतात नाही. हे मला सांगायचं. पटलं का? म्हणे पटलं महाराज, पटलं. त्यांच्यात जशी अवगुण आहेत तशी यांच्यात नाहीत हे मला सांगायचं, म्हणून मी तसा तैसा शब्द वापरला. पण ती साधक मंडळी म्हणायला लागली महाराज अवगुण जर चंदनात आहे, अवगुण जर परिसात आहे, अवगुण जर दिव्यात आहे, अवगुण जर साखरेत आहे, तर मग यांचा दृष्टांताची योजना का केली? अवगुण तर सगळ्यामध्येच आहेत, मग कुठलेही दृष्टांत घ्यायचे ना. का सांगितले नाहीत, का घेतले नाहीत बाकीचे दृष्टांत? याला उत्तर महाराजांनी दिलं. महाराज म्हणतात त्याचं कारण असं आहे. तैसा शब्द परत डोळ्यासमोर आणा. महाराज म्हणतात या चारही दृष्टांताचा विचार जर आपण केला, या दृष्टांतामध्ये आपल्याला शोधून सुद्धा व्यंग सापडणार नाही. चंदन कसा हात पायाने सारखा, संत महात्मे तशी. आतून बाहेरून चंदन सारखा, आतून बाहेरून परीस सारखा, दिवा वरून घालून सारखा, साखर सर्वांगाने सारखी. काही गोष्टी वरून चांगल्या असतात, आतून वाईट असतात. काही गोष्टी समोरून चांगल्या असतात, पाठीमागून वाईट असतात. म्हणजे तसं या पदार्थांचं नाही. आणि मला हेच सांगायचंय, या पदार्थांमध्ये हा जसा अवगुण नाही तसा संतांमध्ये अवगुण नाही. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना, तसा अवगुण ह्या संतांमध्ये नाही हे मला सांगायचं. शिवाय महाराजांनी या दृष्टांताची जी योजना केली, ती योजना करत असताना 4 दृष्टांत दिली. याचं महत्वाचं कारण वेदांतांनी 4 देह सांगितले. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. संतांचा स्थूल देह चंदनासारखा असतो, सूक्ष्म देह परिसासारखा असतो, कारण देह दिव्यासारखा प्रकाशमान असतो, आणि महाकारण देह हा साखरेसारखा असतो. साखर कशी डब्यात ठेवलेली नाही, विरघळलेली साखर, एकरूप झालेली साखर, तसा संतांचा हा महाकारण देह असतो. या करता म्हणून महाराजांनी या 4 दृष्टांताची योजना केली. साधकांना हे महाराजांनी सांगितलं आणि महाराजांना ते सांगितलेलं साधकांना पटलं. साधकांनी महाराजांचं दर्शन घेतलं, तिथून ते साधक निघून गेले. महाराज म्हणतात हे जसे 4 पदार्थ आहेत तसे संत महात्मे. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेचे ना, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग. महाराज म्हणतात जसा चंदन, जसा परीस, जसा दिवा, जशी साखर तसे संत महात्मे असतात. संतांचं लक्षण महाराज सांगतात. कारण संत कळावेत, संतांची सेवा आपल्याकडून घडावी, आपलं जीवन कृतार्थ व्हावं याच्यासाठी झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या चरणी, माऊली ज्ञानोबराय तुकोबराय यांच्या चरणी, सद्गुरू गुंडा महाराजांच्या चरणी अर्पण करतो. वैकुंठवासी भानुदास महाराज यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त इथं हा सप्ताह संपन्न होतोय. काय बोलावं कळत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. बोलायचं खूप आहे.
बोलू शकत नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम सगळ्यांना एक महत्त्वाची सूचना आहे. आज एकादशी आहे. एकादशी असल्यामुळे आपल्या सगळ्यांना उपवास असेल. पण आत्ता कीर्तनाला येत असताना मला एक निर्णय जाहीर करण्यासाठी सांगितलंय. आज जरी आपल्याला फराळासाठी श्रीखंड काही काही तयार केलेलं असेल तरी सुद्धा ते कोणालाही संध्याकाळपर्यंत दिलं जाणार नाही. कितीही भूक लागली, कितीही त्रास झाला तरी आपल्याला संध्याकाळपर्यंत फराळाचं अजिबात दिलं जाणार नाही, जर आपण तुकाराम तुकाराम नामस्मरण केलं नाही तर. हातानं टाळी वाजवा, मुखानं तुकाराम महाराजांचं नामस्मरण करा. गडबड करू नका, फराळाला वेळ आहे अजून. मी म्हणतो तसं मागं म्हणा. तुकाराम 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 टाळी 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 तुकाराम 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 काका महाराज पाणी तुम्ही बापूचे शेजारचे. तुका म्हणे तैसा सज्जनापासून तुका म्हणे तैसा सज्जनापासून तुका म्हणे तैसा सज्जनापासून तुका म्हणे तैसा सज्जनापासून
तुका म्हणे तैसा सज्जनापासून तुका म्हणे तैसा सज्जनापासून तुका म्हणे तैसा सज्जनापासून तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता वगुण मिळते ना पाहता वगुण मिळते ना पाहता वगुण मिळते ना चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचे हात पायही चंदन पाहता अवगुण मिळेची ना मिळेची ना मिळेची ना पाहताय 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 अवगुण मिळेची ना पाहताय 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 चंदनाचे हात पाय हे चंदन चंदनाचे हात पाय रे चंदन परिसा नाही ना कोणी अंग कोणी अंग परिसा नाही ना कोणी अंग परिसा नाही ना कोणी अंग चंदनाचे हात पाय हे चंदन चंदनाचे हात पाय हे चंदन परिसा नाही न कोणी अंग
कोणी अंग चंदनाचे हात पाय हे चंदन चंदनाचे हात पाय हे चंदन विठ्ठल जय 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 विठ्ठल विठ्ठल जय जय